महिलेचा टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे। 40 वर्षीय मेलबा मायकल बेन्स असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे। नायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली। टेम्पो चालक मद्याच्या नशेत असल्याने त्याचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले। मेलबा बेन्स या नायगाव पूर्वेच्या सिटीझन बेझी इमारतीत राहत होत्या। त्यांची आई वसईच्या बंगली येथील कॉरिडोर रुग्णालयात उपचार घेत आहेत। शुक्रवारी सकाळी मेलबा या रुग्णालयात असलेल्या आईला भेटण्यासाठी जात होत्या। सकाळी 9:30च्या सुमारास नायगाव पश्चिम उमेळा फाटा रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली। यात मेलबा गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना स्थानिकांनी कॉरिडोर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तर नागरिकांनी 50 वर्षीय टेम्पो चालक श्याम बाबू पांडे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्याने मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे। त्याच्या विरोधात कलम 106 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे। आरोपीला शनिवारी वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। यापूर्वी विरार येथे मद्याच्या नशेत भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्याने विवाह कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आत्मजा कासट यांचा मृत्यू झाला होता। वाहन चालकांच्या बेदरकपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अपघातात जीव जात असल्यामुळे वसईत संताप व्यक्त केला जात आहे।